अजित पवारांच्या विमान अपघाताला 20हून अधिक दिवस झालेत, मात्र अजूनही याबाबतीत कोणताही ठोस अहवाल शासनाकडून आतापर्यंत आलेला नसून काल केंद्र शासनाने 27 फेब्रुवारीच्या आत अपघाताविषयीचा प्राथमिक अहवाल येणार असल्याचे सांगितलंय। तर यावरून एका महिन्याच्या आत पूर्ण होणारा प्राथमिक तपास होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून लागलंय। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं मोठं नुकसान झाल्यामुळे कॉकपिटमधील शेवटचं संभाषण हे रिकव्हर करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलंय। काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झालेला होता आणि या विमान अपघातानंतर पवार कुटुंबियांसह अनेक राजकीय नेत्यांकडून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होती। यावर आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून पुन्हा एकदा स्पष्टीकरण देण्यात आलंय। व्हीएसआर कंपनीचं विशेष ऑडिट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सुरू आहे। लवकरच हे ऑडिट पूर्ण होईल। तपासानंतर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही तर्कवितर्कांना बळी न पडता चौकशी प्रक्रिया पार पडू द्यावी असं आवाहनही केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने केलेलं आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांना आणि सवालांना सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिलाय। अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे पवार कुटुंबातल्या मुलांमध्ये अस्वस्थता आहे। अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत असून रोहित पवार यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। दरम्यान सरकारनं रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। पण मला असं वाटतं मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी। राज्यसभेच्या 37 जागांसाठी